नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. बेडगमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, संसार उपयोगी साहित्य जळून खाक. रील्स करण्यास विरोध अन मानसिक छळ, विवाहितेची नदीत उडी, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल. पिस्टल विक्रीसाठी आलेला तरुण जेरबंद, ईश्वरपूर पोलिसांची धडक कारवाई. तू मला आवडत नाहीस, पैसे आणि दुचाकी घेऊन ये, विवाहितेच्या छळाप्रकरणी पतीसह 5 जणांवर गुन्हा. शेतकऱ्यांना 8 तास अखंडित वीज द्या, महावितरणला डॉक्टर विश्वजित कदम यांचे निर्देश. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सांगली जिल्ह्यातील बेडग गावातील विठ्ठलनगर परिसरात रविवारी दुपारी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला. या दुर्घटनेत मोठं आर्थिक नुकसान झालं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संजय प्रकाश आवटी यांच्या घरात दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. घटनेच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य शेतात फुले तोडण्यासाठी गेले होते. घरातील देव्हाऱ्यातील समयी सुरू असताना गॅस गळती झाल्यानं घरात गॅस साचला आणि अचानक भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की घरावरील पत्रे उडून गेले. घरातील संसार उपयोगी साहित्य, रोख रक्कम, कागदपत्रे, मुलांचे शालेय साहित्य तसंच सायकली जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केलं. या दुर्घटनेमुळे आवटी कुटुंबावर मोठं आर्थिक संकट कोसळलंय. परिसरात हळहळ व्यक्त होते. सांगलीतील एका विवाहितेला माहेरहून पैसे आणि दुचाकी आणण्यासाठी दबाव टाकत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजना ओमकार चव्हाण यांनी याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओमकार चव्हाण, पूजा चव्हाण, अनंत चव्हाण, विनायक चव्हाण आणि रेखा चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार लग्नानंतर काही दिवसातच पतीनं मी तुझ्याशी दबावाखाली लग्न केलंय, तू मला पसंत नाहीस असं म्हणत माहेरहून रोकड रक्कम आणि दुचाकी आणण्याची मागणी केली. तसंच वारंवार शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला. हा प्रकार सासरच्या मंडळींना सांगितल्यानंतर त्यांनीही विवाहितेचा छळ केल्याचा आरोप केला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं पोलिसात तक्रार दाखल केली असून सांगली शहर पोलीस पुढील तपास करतायत. वाळवा तालुक्यातील जांभूळवाडी इथं देशी बनावटीचं पिस्टल विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका तरुणाला ईश्वरपूर पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील नंदकुमार सुर्वे, वय वर्ष 23, राहणार नरसिंहपूर असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे. ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला संबंधित तरुण पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जांभूळवाडी इथं महाराष्ट्र प्लायवूड फॅक्टरी परिसरात शनिवारी रात्री 9:30च्या सुमारास सापळा रचला. यावेळी सुर्वे हा मोटारसायकलवरून तिथं आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अंगझडती दरम्यान त्याच्या कमरेला लपवून ठेवलेलं देशी बनावटीचं लोखंडी पिस्टल आढळून आलं. पोलिसांनी पिस्टल आणि मोटारसायकल जप्त केली असून आरोपी विरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत. सांगलीत सोशल मीडियावरील रील्स बनवण्यास विरोध आणि सततच्या मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेनं नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका रिक्षाचालकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राजक्ता योगेश देसाई, वय वर्ष 27 असं मृत विवाहितेचं नाव असून ही घटना अंकली पुलावर 13 मे रोजी घडली आहे. पती योगेश देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षाचालक संदीप बाळासाहेब माने याच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार प्राजक्ता आणि संशयिताची ओळख विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याच्या निमित्तानं झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क वाढला. रील्स बनवण्यावरून वारंवार वाद होत होते. घराबाहेर जाण्यावर निर्बंध घालून मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करतायत. पलूस आणि कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दररोज किमान 8 तास अखंडित वीज पुरवठा करावा. तसंच वाड्या वस्त्यांवरील वीज कपात कोणत्याही परिस्थितीत करू नये अशा स्पष्ट सूचना आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पलूस इथं वीज पुरवठा आणि ग्राहकांच्या विविध समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऋषिकेश लाड आणि डॉक्टर जितेश कदम उपस्थित होते.
डॉक्टर कदम यांनी वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, शेतीची वीज कपात आणि ग्राहकांच्या तक्रारींकडे होणारं दुर्लक्ष याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. चोरी झालेले अथवा बंद पडलेले डीपी तातडीनं बदलावेत, अपूर्ण कामं पूर्ण करावीत आणि स्मार्ट मीटरची सक्ती करू नये असंही त्यांनी यावेळी सांगितलं. बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध समस्या मांडल्या असून महावितरण अधिकाऱ्यांनी त्यावर उत्तरे दिली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.